मग सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरी अशी औषधं नक्कीच असतात, कारण काय होतं की आपण औषधं तर आणतो, परंतु ते काही पूर्ण खाल्ल्या जात नाही। एखादी तरी गोळी आपली तशीच राहते किंवा आपण ती टाकूनही देतो। तर अशा प्रकारचे जर तुमच्याकडे गोळ्याचे पॅकेट असेल किंवा गोळ्या असेल तर त्या गोळ्यांना फेकून देण्याआधी असा वापर नक्की करून बघा, जेणेकरून आपल्या घरातली एक खूप मोठी समस्या जी आहे ती या ठिकाणी दूर होणार आहे आणि सर्वांच्याच घरामध्ये ही समस्या कॉमन आहे। त्यामुळे अशा औषधांच्या पॅकेटचा आज आपण अतिशय सुंदर असा वापर करणार आहोत, जो की करायलाही खूप सोपा आहे आणि रिझल्टही याचा खूप छान मिळतो। तर बघा, आपल्या घरामध्ये भरपूर अशा खाद्यपदार्थ असतात, ते खाद्यपदार्थ खाण्यासाठी अशा पाली ज्या आहे कंटिन्यू घरामध्ये येत असतात, ते बघायलाही किळसवाणं वाटतं आणि विषारही खूप असतं। त्यामुळे ह्या पालींना घालवण्यासाठी आज आपण अति उत्तम असा उपाय करणार आहोत, ज्यासाठी आपल्याला 1 रुपयाही खर्च करायची गरज नाही आहे। पण एकदा हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरामध्ये कधीच पाली येणार नाही। तर बघा, या ठिकाणी मी घेतलेले आहे 1 वाटी आणि वाटीमध्ये आपल्याला मीठ घ्यायचं आहे। तुम्ही भरपूर असं मीठ घेतलं तरीही चालेल। तर बघा, मी या ठिकाणी जवळपास 1 चमचा मीठ घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये अजून एक गोष्ट ॲड करायची आहे, ती म्हणजे हळद। आणि हळद आणि मीठ हे दोघंही आपल्या घरामध्ये अवेलेबल असतंच, त्यासाठी वेगळा खर्च करण्याची देखील गरज नाही। तर बघा, मी या ठिकाणी जवळपास 2 चमचे हळद यामध्ये मिक्स केलेले आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून सर्व ज्या गोष्टी आहेत तुम्हाला त्या व्यवस्थित समजतील आणि यापासून रिझल्टही व्यवस्थित मिळेल। त्यामुळे एकही गोष्ट स्किप करायची नाही आहे। आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ रोज घेऊन येत असते। तर बघा, यानंतर आपल्याला घ्यायची आहे एक गोळी, संपलेले एक्सपायर झालेली किंवा पॅरासिटामॉल, कुठलीही गोळी तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात। एक्सपायर झालेली घेतली तरीही चालेल। आता तुम्ही बघू शकता, जी गोळी असते, टॅबलेट असते, त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये केमिकल्स असतात, जे की ह्या पालींना खूप धोकादायक देणारं असतं। त्याचा स्मेल जरी त्यांनी घेतला किंवा थोड्या प्रमाणात त्यांनी ते सेवन जरी केलं, चाटलं, तरी त्यांना पोटामध्ये जाऊन खूप जास्त प्रमाणात त्रास होतो आणि ते परत त्या जागेवरती कधीच येत नाही, कारण हे जीवजंतू असतात, छोटे छोटे हे जीव असतात, त्यांना जिथे धोका असतो ना तिथे परत ते कधीच जात नाही। त्यामुळे आपल्याला या ठिकाणी टॅबलेट महत्त्वाचं म्हणजे घ्यायचीच आहे, अजिबात स्किप करायची नाही आहे। त्यानंतर बघा, मी पावडर करून टॅबलेटची यामध्ये मिक्स केलेली आहे। त्यानंतर आपल्याला अगदी थोड्या प्रमाणात पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। जास्त पातळही करायची नाही किंवा जास्त घट्टही व्हायला नको, अगदी थोडीशी पातळ घट्ट अशी पेस्ट जी आहे याची तयार करून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने मी तयार केलेली आहे सेम त्या पद्धतीने आता पुढे अजून देखील प्रोसेस करायची आहे, म्हणजे अजून देखील काही गोष्टी आपल्याला करायच्या आहे। त्यामुळे व्यवस्थित बघा। तर बघा, आपल्या सर्वांच्या घरामध्ये कांदा हा असतोच आणि आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे कांदा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील म्हणता येईल। तर बघा, या ठिकाणी आपल्याला कांदा घ्यायचा आहे आणि कांद्याचे असे छोटे छोटे भाग जे आहे ते कट करून घ्यायचे आहे। आता तुम्ही बघितलं असेल, कांद्याचा जो स्मेल आहे तो खूप भयानक असतो, ज्यामुळे आपल्यासुद्धा डोळ्यांना किती त्रास होतो हे तुम्हाला तर माहीतच आहे। परंतु हे जे छोटे छोटे जीवजंतू आहे, म्हणजे माशा, मच्छर किंवा मग पाली, खास करून पालींना याचा खूप जास्त त्रास होतो, कारण यामध्ये जो म्हणजे जे काही घटक असतात कांद्यामुळे, ते आपल्या डोळ्यांना बघा किती धोकादायक असतात, किती त्रास होतो, डोळ्याला पाणी येतं। आणि ज्यावेळेस टॅबलेट आणि कांदा हे दोघं एकत्र आपण ज्यावेळेस लावतो, त्यावेळेस एक प्रकारची रिॲक्शन तयार होऊन ह्या जीवजंतूंना याचा खूप जास्त त्रास होतो। त्यामुळे त्यांनी जर ह्याला थोडं जरी चाटलं किंवा त्याच्या जवळ जरी आले तरीही ते तिथून पळून तर जातात, परंतु त्या जागेवर पुन्हा कधीच येत नाही। अगदी आपल्याला या ठिकाणी कुठलंही केमिकल्स न वापरता आज आपण आपल्या घरातील सर्व ज्या पाली आहेत त्या या पद्धतीने दूर करणार आहोत। आणि ह्या पाली आपण केमिकल्स वगैरे आणतो, ठेवतो आणि त्या पाली घरातच कुठेतरी मरून पडतात, तसं अजिबात करण्याची गरज नाही आहे। तर बघा, या ठिकाणी आता आपण हे सर्व जे मिश्रण आहे ते या कांद्यावरती लावलेलं आहे अशा पद्धतीने। आता याला ठेवायचं कुठे, तर बघा, तुम्ही याला मेन एंट्रीच्या दरवाजाच्या
तिथे ठेवू शकतात, खिडकीमध्ये ठेवू शकतात. तुम्हाला जिथे जिथे पाली वाटतं इथे जास्त पाली येतात किंवा तुमच्या किचनमध्ये अन्नपदार्थ जिथे ठेवलेला आहे त्या सर्व ठिकाणी रोज रात्री आपल्याला हे एक एक कांद्याचा जो तुकडा आहे तो व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवून द्यायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, लहान मुलांना याला स्पर्श करून द्यायचा नाही, कारण यामध्ये आपण टॅबलेट टाकलेले आहेच. त्यांच्या जर पोटात हे गेलं तर त्रासही होऊ शकतो. त्यामुळे लहान मुलांपासून हे जरा सावध ठेवायचं आहे. आणि बघा किचनमध्ये देखील आपल्याला हे ठेवायचं आहे, कारण तुम्ही ऑब्झर्व केलं असेल किचनमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये खाद्यपदार्थ असतात, खाण्याचे पदार्थ ठेवलेले असतात, तिथे ह्या पाली नक्की येतात. तर नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करा. आता तुम्हाला हे 3-4 दिवस जर तुम्ही म्हणजे रोज जर बनवून ठेवलं तर नक्कीच तुमच्या घरातील सर्व पाली पळून जाणार आहे.